शिंदे आणि माझे चांगले संबंध, शहांकडे माझी तक्रार करतील असं वाटत नाही. अर्थ खात्याबाबत शिंदेंच्या तक्रारीच्या चर्चेवर अजित पवारांचं स्पष्टीकरण. संजय राऊतांनी बकऱ्याचा फोटो ट्विट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं. ट्विटच्या कॅप्शनमध्ये एसनशी असा उल्लेख. रायगड दौऱ्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई. शहांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत रात्री बैठक. बैठकीतून पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष. सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाचं आयोजन. अमित शहांसह मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लावली उपस्थिती, तर गोगावलेला निमंत्रण असूनही त्यांनी जाणं टाळलं. स्वतःला आलमगीर म्हणवणाऱ्यांची कबर याच मातीत आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून अमित शहांचं मोठं विधान, तर शिवरायांच्या आदर्शावर मोदी सरकारचं काम सुरू असल्याचा दावा. रायगडावरच्या कार्यक्रमात अजित पवारांची भाषणाची संधी हुकली. ऐनवेळी उपमुख्यमंत्री शिंदेंना संधी, वेळेअभावी भाषण केलं नाही, दादांचं स्पष्टीकरण. आमदार धनंजय मुंडे यांची परळीतल्या कार्यालयात जनता दरबार. जनता दरबारातून मुंडेंचा स्थानिकांशी संवाद. प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय नसलेले मुंडे पुन्हा सक्रिय. साताऱ्यात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच बैठकीत. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलच्या बैठकीत काका पुतण्या एकत्र. दीननाथ रुग्णालयानं प्रकाश आमटेंवरील उपचाराच्या वेळी औषधांच्या नावाखाली 5 लाख मागितले. विजय वडेट्टीवारांचा दावा. भिसेंच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी. वक्फ विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलन. जमावाकडून पोलिसांवर दगडफेक, गाड्यांची जाळपोळ. सध्या परिस्थिती नियंत्रणात. दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा. मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित. यात्रेत गुलाल खोबऱ्याची मुक्त हस्ताने उधळण.